फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रायमर बद्दल सगळं काही सांगणार आहे। म्हणजे प्रायमर हे कसं लावायचं, प्रायमरचं काम काय आहे, प्रायमर हे का लावायचं, प्रायमरचा यूज काय आहे, किंवा प्रायमर हे कुठल्या कंपनीचं चांगलं आहे, किंवा कुठल्या स्किनला कुठल्या कंपनीचं प्रायमर हे यूज केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, आपला आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की प्रायमर हे काय काम करतं किंवा प्रायमरचा आपल्या स्किनवर काय यूज आहे। त्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रायमर हे आपण मेकअपच्या आधी लावतो। म्हणजे प्रायमरचं काम काय असतं, जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा आपल्या एका साइडला स्किन असते आणि एका साइडला मेकअप असतो आणि जे मध्ये जो लेयर असतो तो आपला प्रायमरचा असतो। तर फ्रेंड्स, जेव्हा आपल्या एका साइडला मेकअप असतो आणि एका साइडला स्किन असते तर मध्ये आपल्याला प्रायमरचा लेयर हा क्रिएट करायचा असतो। त्या प्रकारे आपल्या स्किनला प्रायमर आपण लावत असतो, जेणेकरून प्रायमर जर लावलं आणि आपण मेकअपच्या आधी जर प्रायमर लावलं तर आपल्या स्किनला एक प्रोटेक्शन म्हणूनही प्रायमर हे काम करतं। आपली स्किन जर ऑइली असेल आणि तो ऑइलनेस जो असतो तो मेकअप पर्यंत प्रायमर हे जाऊ देत नाही, त्यामुळे आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग राहतो आणि जे ऑइल असतं आपल्या स्किन मध्ये तेही प्रायमर हे प्रोटेक्ट करतं आणि यामुळे प्रायमर लावल्याने आपला मेकअप हा छानपैकी लॉंग लास्टिंग टिकतो। आता दुसरी गोष्ट काय, तर दुसरी गोष्ट म्हणजे प्रायमर लावल्याने जे आपल्या चेहऱ्यावर इम्परफेक्शन असतात, म्हणजे काय इम्परफेक्शन म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट असतील किंवा पिंपल्सचे काही खड्डे पडलेले असतील किंवा ॲक्ने असतील किंवा या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आपली स्किन ही रफ झालेली असेल तर प्रायमर हे लावल्याने आपली तिथली स्किन ही स्मूथ होते आणि त्यामुळे आपल्या स्किनवर प्रायमर नंतर आपण जे फाउंडेशन लावतो ते व्यवस्थित बसतं। याशिवाय आपल्या स्किनवर व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स जर असतील आणि त्यामुळेही आपली स्किन ही रफ झाली असेल तर प्रायमर लावल्याने ती स्किन ही सॉफ्ट होते आणि प्रायमरचा अशा प्रकारे आपण आपल्या स्किनवर एक लेयर क्रिएट करतो, म्हणजे एक लेयर क्रिएट होतो आणि तो लेयर क्रिएट झाल्यामुळे आपल्याला प्रायमर नंतर आपण जे फाउंडेशन लावतो ते व्यवस्थित बसतं आणि व्यवस्थित इझिली ते लावलं जातं। जर आपण प्रायमर हे लावलंच नाही आणि तसंच जर फाउंडेशन लावलं तर आपल्या स्किनवर काही खड्डे असतील किंवा पिंपल्सचे डार्क स्पॉट असतील किंवा पिंपल्स असतील, डायरेक्ट आपण फाउंडेशन लावलं तर ते फाउंडेशन त्या पिंपल्स मध्ये किंवा त्या पिंपल्सच्या खड्ड्यामध्ये जाऊन बसतं। त्यामुळे प्रायमर लावणं हे इम्पॉर्टंट आहे। आता फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगणार आहे प्रायमर हे फेसला लावायचं कसं। तर प्रायमर हे कधीही लावताना कुठल्याही ब्रशचा यूज करू नका किंवा कुठलंही ब्लेंडर किंवा स्पंजचा यूज करू नका। प्रायमर हे नेहमी तुमच्या हाताच्या बोटांनीच लावा। प्रायमर हे व्यवस्थित बोटांनी लावलं तर ते आपल्या स्किनवर व्यवस्थित बसतं। तर फ्रेंड्स, प्रायमर हे कसं लावायचं आहे, आपण जसं आपल्या स्किनवर एक फेस मास्क अप्लाय करतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रायमर हे आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे। प्रायमरचा एक छान लेयर सेट करायचा आहे आणि ते 2 ते 3 मिनिट तसंच राहू द्यायचं आहे। आता ते 2 ते 3 मिनिट तसंच सेट होऊ दिलं तर त्यानंतर आपल्या फेसवर फाउंडेशन छान बसतं आणि फाउंडेशनचाही एक छान लेयर तयार होतो। त्यामुळे प्रायमर लावल्यानंतर त्याला थोडा वेळ द्यायचा आहे, ते 2 ते 3 मिनिट सेट होऊ द्या आणि नंतरच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन हे अप्लाय करा। लक्षात ठेवा, प्रायमर सेट होण्यासाठी 2 ते 3 मिनिट हे नक्की द्या। आणि अजून एक, प्रायमर हे तुमच्या बोटांनीच लावा, कुठल्याही प्रकारचे ब्रश किंवा स्पंज प्रायमर साठी यूज करू नका। एक प्रायमर बद्दल मी तुम्हाला एक छानशी टिप सांगते। जर तुम्हाला क्विक मेकअप हवा असेल, लवकर कुठेतरी जायचं असेल, तुम्ही घाई गडबडीत असाल तर अशा वेळेलाही तुम्ही फक्त
तुमच्या फेसवर प्रायमर लावू शकता आणि प्रायमर लावल्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता. यानेही तुम्हाला एक खूप छान लुक मिळेल. का तर प्रायमर लावल्याने आपला मेकअप हा छान पैकी सेट होतो आणि स्वेट प्रूफ होतो. त्यामुळे तुम्ही फक्त प्रायमर जरी लावलं आणि त्याच्यावर जर कॉम्पॅक्ट लावलं तरीही तुमचा मेकअप हा खूप छान बसणार आहे. स्पेशली उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा आपल्याला खूप घाम येतो आणि घाम आल्यामुळे आपला मेकअप हा सगळा निघून जातो किंवा व्यवस्थित दिसत नाही. तर त्यासाठी जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही मेकअप करत असाल, साधा मेकअप करत असाल, क्विक मध्ये तुम्हाला मेकअप हवा असेल तर तुम्ही पहिल्यांदा प्रायमर हे अप्लाय करा आणि त्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट लावा. याने तुमचा मेकअप खूप छान दिसून येईल. तर फ्रेंड्स, हा एक फेस प्रायमर आहे, नायकाचा फेस प्रायमर आहे. अजून एक प्रायमर माझ्याकडे आहे, हाही फेस प्रायमर आहे इनसाइडचा. हा ऑइली स्किन साठी आहे. खूप छान याचे रिझल्ट मला मिळाले आहे. तर तुम्हीही हे दोन्हीही प्रोडक्ट यूज करू शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की परचेस करू शकता. तर फ्रेंड्स, हे आहेत फेस प्रायमर. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळे प्रायमर हे अवेलेबल झाले आहेत. लिप्स प्रायमर आणि आय प्रायमर असे दोन प्रकारचे प्रायमर ही आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जेव्हा खूप हेवी मेकअप हवा असेल किंवा तुम्हाला लग्नासाठी जायचं असेल, कुठे रिसेप्शन साठी मेकअप हवा असेल, खूप चांगला हेवी मेकअप हवा असेल तरच तुम्ही ते लिप प्रायमर आणि आय प्रायमर यूज करा. नाही तर ते प्रायमर यूज करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही हा फेस प्रायमर जरी यूज केला तरी तुम्हाला ते सफिशियंट आहे. बट हेवीला तुम्ही नक्कीच ते दुसरे प्रायमर ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हे प्रायमर कसं लावायचं किंवा प्रायमर हे आपल्या चेहऱ्यावर काय काम करतं किंवा प्रायमरने आपल्याला कसा चेहऱ्याला एक मेकअप लुक येतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर फ्रेंड, मी ज्या ट्रिक सांगितल्या आहेत त्या तुम्ही मेकअप करताना नक्की फॉलो करा. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.